आपल्या देशामध्ये आपण जे सगळे आहोत, तर आपली जी ओळख आहे ती मल्टिपल आयडेंटिटी, एक आपली ओळख नसते. आपण एखाद्या धर्माचे असतो, आपण एखाद्या जातीचे असतो, एखाद्या भाषेचे असतो. आपली ओळख आपण शाहू कॉलेजचे विद्यार्थी आहोत त्याही अर्थाने असते, आपण लातूरचे आहोत ती पण एक आपली ओळख आहे. अशा विविध ओळखी धारण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपण करत असतो. कुठली ओळख केव्हा वापरायची ते आपण आपलं ठरवत नाही, आपले कुठलेतरी पुढारी ठरवत असतात. मुंबईमध्ये 1967-68 काळामध्ये एक पुढारी आला आणि त्याने सांगितलं की मराठी तरुणांच्यावरती फार अन्याय होतोय. कोण अन्याय करते? जिथे बघा तिथे सगळे दक्षिण भारतीय, कुठल्याही कंपनीचे नाव काढा, सगळ्या त्या ऑफिसर्स मध्ये आपल्याला दक्षिण भारतीय दिसतात आणि मराठी तरुण कसा मागे राहतो. हे काही काळ ते सगळं ते छापत गेले आणि मग मराठी तरुण पेटून उठला आणि त्याने तिथे मग ते दक्षिण भारतीयांच्या हॉटेलवरती, कुठे घरावरती दगडफेक वगैरे केली, काही ठिकाणी डांबर फासलं. 10-15 वर्ष हा खेळ चालला. नंतर ते पुढारी म्हणाले बस, आता आपण नवीन खेळ करायचा. आता दक्षिण भारतीय राहून द्या बाजूला, आता आपण दांड्यांना मारायचं. मुसलमानांच्या विरोधात मोहीम सुरू झाली. लक्षात घ्या, आपले पुढारी कधी आपली जात वापरतात, कधी आपला धर्म वापरतात, कधी आपली भाषा वापरतात. नंतर आता 3-4 वर्षापूर्वी पुण्यामध्ये, नाशिकमध्ये असाच एक पुढारी आला. उत्तर भारतीय आणि बिहारी लोकांच्यामुळे कसे त्रास होत आहेत आणि त्यांच्या विरोधात एक मोहीम काढली आणि युपी आणि बिहारी लोकांच्यावरती हल्ले केले. त्याच्यातले बरेच लोक काही काळ पळून गेले. वातावरण निर्माण झाले, त्याचे परत इथे आले. परत आपण प्रतिज्ञा घेतो, मी भारतीय आहे, सारे भारतीय माझे बंधू आहेत, पण हे उत्तर भारताचे लोक माझे बंधू नाही, किंवा दक्षिण भारताचे लोक माझे बंधू नाही, किंवा मुसलमान माझे बंधू नाही. आपले पुढारी ठरवतात. पाकिस्तान निर्माण झाला त्यावेळी पाकिस्तान निर्माण करणारे सगळे कोण होते? मुसलमान. तिथे बाकीच्या लोकांना परवानगी होती राहायची, नागरिक पण होते तिथे, पण निर्माण करणारे मुसलमान होते. आपण मुसलमान आहोत, आपण आपलं वेगळं देश निर्माण करू. धर्माच्या नावाने निर्माण झालेला हा देश किती वर्ष टिकला? केवळ 24 वर्ष टिकला. 1971 साली पाकिस्तानचे 2 तुकडे झाले. पश्चिम पाकिस्तान वेगळा झाला, पूर्व पाकिस्तान वेगळा झाला. काय मुद्दे होते? धर्म एक होता, भाषा वेगळी होती. पाकिस्तानने ठरवलं उर्दू ही राष्ट्रभाषा. पूर्व पाकिस्तानच्या लोक म्हणाले आम्हाला उर्दू भाषा नको, आमची बंगाली भाषा आहे, आम्ही बंगाली भाषिक आहोत. विकासाचा मुद्दा होता. लष्करामध्ये सगळे पंजाबी आणि सिंधी जास्त होते आणि लष्कराचे प्राबल्य पाकिस्तानमध्ये जास्त राहिलं होतं, म्हणून विकासाच्या वाटा सगळा त्यांच्या वाट्याला जात होता, पूर्व पाकिस्तानच्या वाट्याला येत नव्हतं. निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या पक्षाच्या प्रमुखाला पंतप्रधान करायचं तर त्याला तुरुंगात टाकलं आणि तिथून हा सगळा सुरू झाला. आणि मग पाकिस्तानचे 2 तुकडे झाले आणि बांगलादेश निर्माण झाला. तर हे सगळं सुरू असताना ते पाकिस्तानचे जे त्यावेळेचे नेते होते ते काय म्हणाले, हे बंगाली, आम्ही पंजाबी, आमच्यावरती राज्य करा, यांची काही लायकी आहे का? पाकिस्तान निर्माण झाला त्यावेळी ते सगळे मुसलमान होते आणि ज्यावेळी हा मुद्दा निघाला त्यावेळी पंजाबी विरुद्ध बंगाली अशी ती सगळी आयडेंटिटी आहे. किंवा आयडेंटिटी कोणाची कुठली केव्हा वापरायची हे राजकीय नेते ठरवतात आणि प्रत्येक माणसामध्ये हा भाग असतोच. आमचे एक मित्र होते पुण्यामध्ये, मारूफ खान, कट्टर मुस्लिम धार्मिक होते. एकदा मी गप्पा मारत बसलो होतो त्यांच्याबरोबर. त्यावेळी पॅलेस्टाईनच्या संदर्भाचा प्रश्न खूप तीव्र रूपात आलेला होता समोर. तर कोणीतरी त्यांना विचारलं की आपने पॅलेस्टाईन के बारे में कुछ चंदा दिया क्या नहीं? त्यावेळी पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी मदतीसाठी निधी पकडलं. मारूफ खान म्हणाले हाँ दिया चंदा हमने, सिर्फ चंदा देने से काम थोड़ी होता है, हमने हमारा बेटा वहां पर भेजा है. तर कुटुंबाचा एखादा मुलगा तिथे लढायला गेला असेल, पुढे ते मारूफ खान म्हणतात आखिर हम कौन है, हम राजपूत है. मारूफ खान कट्टर मुसलमान, तो राजपूत झाला. राजपूत असणंही त्याचं तेवढं खरं असतं, त्याचं मुसलमान असणं देखील खरं असतं. तर हे जे आपण वेगळ्या ओळखी धारण करतो, आपली आयडेंटिटी आहे,
आपल्या आयडेंटिटीचा वापर आपण करायचा. आपल्या पुढारी त्यांच्या स्वार्थासाठी करतात, तर तिथे आपण त्याला बळी पडता कामा नये, हा मुद्दा. धन्यवाद सर. ओके, अग्निपूजा, अग्नी ते सुरू झालं. आता अग्नीची पूजा आणि यज्ञाची एक प्रमाण हळूहळू वाढू लागलं. यज्ञामध्ये गाय, बैल, घोडा इत्यादी प्राणी आणि मग बाकी काही धान्य, तूप हे तिथे यज्ञामध्ये द्यायचे, अर्पण करायचं अग्नीला. जसं जसं प्रमाण वाढलं तसं तसं आपल्या देशामध्ये, आपल्या देशाच्या प्राणींच्या संख्येवरती त्याचा परिणाम होत लागला. आपल्या इथे जो पशुपालक वर्ग होता, शेतकरी वर्ग होता, त्याच्याकडे ते पशु मागायला त्याचे आम्ही यज्ञ करतो, तुमच्या 2 गाय द्या, तुमचे बैल द्या. आपले जे सार्वजनिक उत्सव हे वर्गणीतूनच करतात, त्यावेळी पैसे नव्हते, तुम्ही गाय बैल द्या. जसं जसं प्रमाण वाढू लागलं तसं तसे पशुपालक करणाऱ्या पशूंच्या संख्येवरती त्याचं संकट येऊ लागलं आणि म्हणून या यज्ञाला लोकांनी विरोध सुरू केला, वेगळ्या पद्धतीने विरोध केला. आपण रामायणामध्ये एक सुंदर कथा आहे की राम आणि लक्ष्मण धनुर्विद्येचं प्रशिक्षण घेऊन परत आले आणि दरबारामध्ये बसलेले असताना दशरथ राजा होते, तिथे काही ऋषीमुनी आले होते आणि ते दशरथ राजाला सांगत होते की आम्ही यज्ञ करतोय पण तिथे राक्षस विघ्न आणतायत, आपण काहीतरी त्याचा बंदोबस्त करा. दशरथ राजाने राम आणि लक्ष्मणला सांगितलं, जा. त्यांना वाटत त्याला चांगली परीक्षा होऊन जाईल, पोरांनी काय शिक्षण घेतलं तेही कळेल. राम लक्ष्मण गेले, धनुष्य बाणाच्या सहाय्याने राक्षसाला पिटाळून लावलं आणि यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला. अशी कथा रामायणामध्ये आहे. आपण कधी कदाचित ऐकली असेल, तर नाही ऐकली नसेल तर कधी तुम्ही वाचून पण घ्या. तर या कथेचं विश्लेषण करायचं तर कसं करायचं? जगाच्या पाठीवरती राक्षस नावाचा प्राणी अस्तित्वात नाही. ज्या राक्षसाचं आपण वर्णन करतो, असं ते असे शिंग असतात, असे दात असतात, प्रचंड दिग्पाड शरीर असतं वगैरे. पृथ्वीमध्ये असे संशोधन करणारे अनेक लोक आहेत. कुठले कुठले प्राणी होते, जे आज दिसतात ते, जे दिसत नाही ते, त्यांचा शोध घेण्याची एक प्रक्रिया सुरू असते सतत. डायनासोर नावाच्या प्राण्यांचे सांगाडे सापडलेले. डायनासोरचं जे चित्र आपण पुस्तकात बघतो ते चित्र पूर्णपणे खरं नाही, त्याच्यातला भाग काल्पनिक आहे. पण महाकाय प्राणी अस्तित्वात होते ते हाडाच्या सापळावरून लक्षात येते. हाडाच्या सापळावरून शरीराची रचना लक्षात येते. त्या सगळ्या संशोधनामध्ये राक्षस नावाचा प्राणी कुठे आढळत नाही. मग राक्षस संकल्पना का आली असेल? निसर्गामध्ये एक संकेत आहे. तो संकेत असा आहे की कुठल्याही प्राण्याने आपल्या प्रजातीला मारायचे नाही. म्हणजे वाघाने हरणाची शिकार करायची, वाघाने शेळीची शिकार करायची, पण एका वाघाने दुसऱ्या वाघाला ठार मारलं, लई भांडण झालं आणि दोघे एकमेकांचे ते तुटून पडले आणि एकाला मार, असं प्रकार निसर्गात घडत नाही. कारण की निसर्गामध्ये तो संकेत दिलेला आहे. त्यांनी सुरुवातीला सांगितलं, सॉफ्टवेअर मध्ये फीड करून ठेवलेलं आहे त्यांच्या, की कुणालाही मार पण तुझ्या प्रजातीला मारायचं नाही. कधी कधी आपण बघतो की 2 बैल इथे येतात, एकमेकांच्या टकराव घेतात, पण एकमेकांचा जीव घेत नाही. काही ठिकाणी इथे प्राणी आपली टेरिटरी, आपलं एक प्रभाव प्रदेश ठरवण्यासाठी थोडी मारामारी करतात. किंवा प्रजननाच्या वेळेला देखील काही ठिकाणी एक कुस्ती सारखा प्रकार होतो आणि त्याच्या जो जिंकतो तो मादीच्या बरोबर जातो आणि बाकी जो हारतो तो पळून जातो. पण जीव घेण्याचा प्रकार, जीव घेण्याचे युद्ध होत नाही. माणूस हा केवळ आहे जो बुद्धीचा वापर चांगलाही करतो आणि वाईट पण करतो. त्याला माणसाला मारायचे असतो, जो त्याला आवडत नाही तो मारतो त्याला. पण संकेत आहे निसर्गाचा की नाही, माणसाने माणसाला मारायचे नाही. मग तो म्हणतो मी कुठे माणसाला मारलं? मी ज्याला मारलं तो राक्षस होता, त्याला मी मारलं. रामायणाच्या किस्स्यामध्ये जे राक्षस विघ्न आणत होते ते राक्षस कोण होते? तर ते राक्षस म्हणून ज्यांना संबोधलं ते इथले शेतकरी होते, ते इथले पशुपालक होते की ज्यांना यज्ञाला विरोध होता, कारण की त्यांचे काही बैल त्याच्यामध्ये बळी दिले जातात. आणि हे यज्ञाला होणारा विरोध हळूहळू वाढत गेला आणि त्या विरोधातून एक वैचारिक बैठक निर्माण झाली आणि त्याच्यातून भारतामध्ये 2 धर्म निर्माण झाले. त्यांचं म्हणणं होतं की यज्ञामध्ये पशुला बळी देणं हे चुकीचं आहे,
पशुला बळी दिल्याने देव प्रसन्न होतो हे खरे नाही, हिंसा चुकीची आहे. आणि या विचारावर आधारित 2 धर्म भारतात निर्माण झाले. तुमच्यापैकी कोणी तो नाव सांगू शकेल का त्या 2 धर्माचे? माझ्यापर्यंत आवाज पोहोचला तर बरोबर. पोहोचत नाही आवाज. कुठले तर बौद्ध धर्म आणि जैन धर्म हे 2 धर्म आहेत की ज्यांनी या पद्धतीच्या यज्ञामध्ये बळी देण्याच्या प्रथेला विरोध केला, अहिंसा परमो धर्म या गोष्टी सांगितल्या आणि एक वेगळ्या पद्धतीचा धर्म निर्माण केला. धर्म निर्माण होण्याची प्रक्रिया फार अजून खूप सांगता येईल, पण मी खूप त्याच्यामध्ये शिरणार नाही. मूर्तीपूजेला विरोध करणार, मूर्तीपूजेतून अनेक गोष्टी निर्माण होतात म्हणून त्याला विरोध करणारा वर्ग अरबस्थानामध्ये निर्माण झाला. त्याच्यातून जुडाइझम, ख्रिश्चनिटी आणि इस्लाम हे 3 धर्म त्याच्यातून निर्माण झाले. कारण की मूर्तीपूजेच्या अनेक गमती असतात. ईश्वराला मानणं वेगळं आणि मूर्तीपूजेला मानणं वेगळं. आपण मूर्तीमध्ये देव बघतो, मूर्तीला देवत्व देतो, त्या मूर्तीला माणसासारखंच मानतो. म्हणजे मूर्तीला थंडी वाजू लागली की त्याला स्वेटर पण घालतो. पण आपल्या मनामध्ये जे भेदभाव असते त्याच्यासाठी त्याचा वापर करतो. अनेक वर्षापूर्वी मी पुण्याजवळ एक केतकावळे म्हणून गाव आहे, जिथे प्रति बालाजी मंदिर निर्माण केलेलं आहे. बरेच टुरिस्ट तिथे जात असतात. ज्यावेळी ते बालाजी मंदिर नव्हतं त्या काळामध्ये मी तिथे जात असे आणि त्या गावामध्ये आम्ही काही सामाजिक काम आम्ही करत होतो. एकदा तिथे गेल्यानंतर कळालं की अतिशय तरुण मुलगा 14-15 वर्षाचा साप चावून मेला. साप चावल्यानंतर मांत्रिकांनी मंत्र म्हटलं, त्याला भैरोबाच्या देवळात ठेवलं आणि 3 दिवस तो तिथे जिवंत होता आणि 3ऱ्या दिवशी तो मेला. ज्या अर्थी तो 3 दिवस जिवंत होता त्या अर्थी त्याला जो काही साप चावला तो प्रचंड विषारी नसेल आणि त्याला योग्य वेळी जर उपचार मिळाले असते तर तो मुलगा वाचला असता. पण तो मुलगा वाचला नाही, कारण की त्याला डॉक्टरकडे नेले नाही, औषध उपचार केले नाही. मांत्रिकाच्या आणि देवाच्या भरोश्यावरती तिथे सगळे लोक राहिले. आम्हाला वाईट वाटलं, मिटिंग घेतली, चर्चा केली. आम्ही सांगत होतो की तुम्ही असं कसं केलं आणि ते गावकरी आपलं नाही चुकलं वगैरे चालू होतं. एक मध्ये गावकरी उठलं, ते तुमचं समोर राहू द्या, तो मांत्रिक काय म्हणतो ऐका. काय म्हणतो मांत्रिक? तो मांत्रिक म्हणतो देवाची पावर कमी झाली म्हणून तो मुलगा मेला. आम्हाला वाटायचं की देव खूप पॉवरफुल आहे, देवाची पॉवर कशी कमी होती? हा जो काळ होता, मी त्या काळामध्ये जात होतो, त्या काळामध्ये घरोघरी टीव्ही आलेले नव्हते. टीव्ही महाग होते किंवा टीव्ही आहे त्याच किमतीत होते, पण लोकांच्या खिशामध्ये एवढे पैसे नव्हते. म्हणून सरकारने एक योजना तयार केली की प्रत्येक गावाला एक सार्वजनिक टीव्ही द्यायची आणि तो कुठल्या तरी गावाच्या ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये, एखाद्या शाळेमध्ये किंवा एखाद्या मंदिरामध्ये तो लावायचा. या केतकावळे गावामध्ये त्या भैरोबाचं देऊळ खूप छान आहे, दगडी बांधकाम आहे आणि अगदी कडक उन्हाळ्यात जरी गेला आतमध्ये गेल्यानंतर एकदम थंडावा वाटतो. त्या देवळामध्ये तो टीव्ही लावला होता. तो गावकरी उठला, तो मांत्रिक काय म्हणतोय का, हे टीव्ही बघायला समजे लोक येतात, बाया बी येतात, नियम पाळीत नाही, बाया नियम पाळीत नाही म्हणून देवाची पॉवर कमी झाली म्हणून साप चावलेला मुलगा गेला. त्या बैठकीमध्ये निर्णय काय झाला की यापुढे मंदिरामध्ये बायांनी टीव्ही बघायला यायचं नाही. आता जर नियम न पाळणाऱ्या बायांच्या मुळे देवाची पावर कमी होत असेल तर त्या बाया पॉवरफुल का तो देव पॉवरफुल? साधा मुद्दा आहे. आणि असेच मुद्दे पंढरपूरच्या तिथे पण आले होते. तुम्हाला माहिती असेल, पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये शूद्र आणि अतिशूद्र या 2 शब्दापैकी अनेकांचा खूप गोंधळ होतो, म्हणून ते समजून घ्या. शूद्र म्हणजे कोण, अतिशूद्र म्हणजे कोण? ज्याला आपण मराठा, कोंडी वगैरे जे म्हणतो, देशमुख वगैरे सोडून हे सगळे शूद्रामध्ये मोडतात. आणि अतिशूद्रामध्ये म्हणजे ज्याला आपण अस्पृश्य मानतो ते सगळे त्याच्यामध्ये मोडतात. इथे आपण राजश्री शाहू महाराजांचा फोटो लावलेला आहे. त्यांनी 1904 साली जी आरक्षणाची योजना केली होती त्याच्यामध्ये आरक्षण ज्यांच्यासाठी ठेवलं होतं ते शूद्र आणि अतिशूद्र होते. शूद्रामध्ये मराठा देखील होते.
मराठा शूद्र कॅटेगरीमध्ये मोडत होते. एनिवे, पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये अतिशूद्रापैकी बहुतेक जातीला प्रवेश नव्हता आणि शूद्रापैकी काही जातींना प्रवेश तिथे नाकारला गेलेला. तिथे साने गुरुजींनी आंदोलन केलं आणि मग ते तिथे मंदिर सगळ्यांच्यासाठी उघडं केलं. तो इतिहास फार मोठा आहे, त्या सगळ्याच्यामध्ये मी जाणार नाही. पण ज्यावेळी हा निर्णय झाला की तिथे आता अस्पृश्य जाती जमातीच्या लोकांना प्रवेश आहे, त्यानंतर तिथल्या काही मठाची पतींनी असं ठरवलं की आता आम्ही तिथे पंढरपूरच्या देवळात जाणार नाही, कारण की पंढरपूर मधल्या विठोबाची पावर संपली. तेव्हा देवाची पावर तशीच संपते आणि मग देवाला थंडी वाजून स्वेटर कसे घालतात, सगळं त्या गमती आहे. मूर्तीपूजेला धरून अनेक गोष्टी ज्या येतात, त्या गोष्टीला विरोध करण्यासाठी निराकार निर्गुण ईश्वराची कल्पना करणारे 3 धर्म जे मी सांगितलं अरबस्थानामध्ये निर्माण झाले. त्याच्यातला पहिला धर्म हा जुडाइझम, यहुदी धर्म, दुसरा धर्म ख्रिश्चॅनिटी आणि तिसरा धर्म इस्लाम. या तिन्ही धर्मामध्ये बहुतेक सगळी मांडणी एकसारखी आहे. ईश्वराची कल्पना त्याच्यामध्ये आहे, पण मूर्तीपूजा नाही आहे, निराकार ईश्वराची कल्पना आहे आणि ईश्वर मार्गदर्शन करण्यासाठी प्रेषित पाठवतो अशी ती सगळी कल्पना आहे. तर जगामध्ये वेगवेगळे धर्म वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी निर्माण झालेले आहे आणि ते निर्माण तुमच्या माझ्यासारख्या माणसांनी निर्माण केलेले आहे. धर्म ही कल्पना ही खूप चांगली आहे, माणसाच्या डोक्यातून आलेली अतिशय सुंदर कल्पना आहे. पण त्याच्या मर्यादा आपण लक्षात ठेवायला पाहिजे की त्याला स्थळ आणि काळाचे काही संदर्भ असतात. आणि आज म्हणजे आता जगातल्या सगळ्या धर्माची आपण कालगणना केली तर आपण असं गृहीत धरू की हिंदू धर्म हा सगळा जगातल्या सगळ्या प्राचीन धर्मापैकीचा धर्म 7,000, 8,000 किंवा काही लोक म्हणतात तसं आपण गृहीत धरू 10,000 वर्ष जुना आहे. यहुदी धर्म 3,500 वर्ष जुना आहे. त्यानंतर नंबर येतो बौद्ध आणि जैन धर्म, 2,500 वर्ष होऊन गेले. ख्रिश्चन धर्माला किती वर्ष झाली? आता 2020 मध्ये आहोत, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माला 2020 वर्ष पूर्ण झाली. ख्रिश्चन धर्माच्या स्थापनेला 2000 वर्ष झाली असेल असं गृहीत धरायला हरकत नाही. आणि इस्लाम धर्माच्या स्थापनेला जवळपास 1400 वर्ष पूर्ण झाली. 1400 वर्ष पूर्वी इस्लाम धर्म आणि त्याच्या आधीचे बाकीचे सगळे धर्म त्याच्या आधीचे. आजच्या काळामध्ये ज्यावेळी आपण विचार करतो, आजच्या काळामध्ये आपल्याला भेडसावणारे जे प्रश्न आहेत समाजात, सामाजिक प्रश्न, आपल्या देशाला सरकार म्हणून भेडसावणारे जे प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नाला भिडताना हे जे सगळे धर्म आणि धर्मग्रंथ आहेत ते पुरेसे नाहीत. त्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या परिपूर्ण नाहीत. म्हणून कुठल्याही धर्माच्या आधाराने कुठल्याही देशाचे शासन चालू शकत नाही, लक्षात घ्या. म्हणून या देशामध्ये मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, ज्यू, पारसी कोणी नसते आणि केवळ हिंदू असते तरी आपल्याला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करता आलं असतं. पण हिंदू धर्मावर आधारित राष्ट्र निर्माण करणं शक्य नाही. किंवा जे राष्ट्र इस्लामच्या नावाने निर्माण झालेले, स्वतःला इस्लामिक राष्ट्र म्हणणारे, ते इस्लामप्रमाणे सगळ्या गोष्टी करू शकत नाही. किंवा जे राष्ट्र ख्रिश्चन राष्ट्र म्हणून स्वतःला म्हणून देतात त्या देशांना देखील पूर्णपणे ख्रिश्चन धर्मग्रंथावर आधारित, बायबल ग्रंथावर आधारित राज्य चालवता येत नाही. आधुनिक समाजासमोर व्यापारविषयक प्रश्न आहेत, उद्योगाविषयकचे प्रश्न आहेत, संरक्षणविषयक प्रश्न आहेत, शिक्षणाच्या संदर्भामध्ये म्हणजे या सगळ्या आपण मंत्रालयाची यादी काढली तर एक एक मंत्रालय एक एक प्रश्नाच्या संदर्भामध्ये विचार करतो. तर व्यापारविषयक धोरण करताना धर्मग्रंथाचा उपयोग फार होऊ शकत नाही. सगळ्या गोष्टी धर्मामध्ये ज्या आहेत त्या कितीही चांगल्या असल्या तरी त्याला मर्यादा आहेत, या गोष्टी म्हणून लक्षात ठेवा. म्हणजे सेक्युलरिझम किंवा धर्मनिरपेक्षता याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की आपल्या देशामध्ये वेगळ्या धर्माचे लोक आहेत म्हणून आपण सेक्युलर किंवा सेक्युलरिझमची व्यवस्था स्वीकारलेली आहे असं नसून धर्मातल्या काही गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत आणि म्हणून
आपल्याला धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. आता या शासन व्यवस्थेमध्ये शासन जे धर्मनिरपेक्ष असतं ते धर्मविरोधी असतं का? तर तसं जरुरी नाही. आपल्या संविधानामध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येक नागरिकाला त्याच्या श्रद्धेप्रमाणे उपासना करण्याचा अधिकार आहे. त्या श्रद्धेप्रमाणे त्याचा प्रसार आणि प्रचार करायचा देखील संविधानाने नागरिकांना अधिकार दिलेला आहे. हा फंडामेंटल मूलभूत अधिकारापैकीचा एक अधिकार आहे. पण शासन स्वतःचा कुठलाही धर्म मानणार नाही. म्हणजे शासनाचा स्वतःचा कुठला धर्म आहे का? तर नाही. शासन कुठल्या धर्माच्या विरोधात आहे का? तर तसेही नाही. मुळामध्ये सेक्युलरिझमची जी संकल्पना आहे पाश्चात्य देशामध्ये निर्माण झालेली आहे. ज्यावेळी ख्रिश्चन धर्मामध्ये चर्च निर्माण झाले आणि चर्च एक अतिशय पॉवरफुल सेंटर झालं आणि चर्चचा हस्तक्षेप सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनामध्ये आणि राज्यकारभारामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागला. आणि सगळे जे त्या युरोपातले राजे रजवाडे होते सगळे त्या काळातले ते वैतागले होते चर्चला. आणि मग त्याच्यातून बंड झालं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ख्रिश्चन धर्म पाळतो, आम्हाला ख्रिस्ती हवंय, आम्हाला बायबल हवंय, पण चर्चची सत्ता नको. तिथे हा संघर्ष सुरू झाला. आणि मग सेक्युलरिझम ही संकल्पना एका अर्थाने एक प्रॅक्टिस म्हणून अस्तित्वात आली. आणि त्याच्यामध्ये असं झालं की चर्चच्या लोकांनी राज्याच्या कारभारामध्ये ढवळाढवळ करायची नाही आणि राज्य कारभाराने चर्चच्या कारभारामध्ये लक्ष घालायचं नाही. वॉटर टाईप कंपार्टमेंट पूर्णपणे धर्माचं साम्राज्य वेगळं आणि राज्याचं साम्राज्य वेगळं. आणि भक्तांनी धर्मामध्ये काय देणगी द्यायची ती द्यावी आणि राज्याला जो काही टॅक्स द्यायचा तो द्यावा. म्हणजे राजाचं राजाला द्या आणि देवाचं देवाला द्या, या प्रकारचं वाक्य तिथे वापरलं जातं. आपल्या देशामध्ये सेक्युलरिझमच्या संदर्भामध्ये शासनाने जी भूमिका घेतलेली संविधानामध्ये ती वेगळी. ती काय वेगळी आहे? जसं युरोपामध्ये सांगितले की राज्यांनी धर्मामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, धर्माने राज्यात हस्तक्षेप करायचा नाही. आपण ते तत्व स्वीकारलेलं नाही. आपल्या देशामध्ये आपण असं स्वीकारलेलं आहे की धर्माने राज्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, हे बरोबर आहे. पण धर्मामध्ये हस्तक्षेप करायचा राज्याचा अधिकार आपण मान्य केलेला आहे. आणि म्हणून आपल्या घटनेमध्ये असं म्हटलेलं आहे की जर कायदा सुव्यवस्था आणि आरोग्याच्या संदर्भामध्ये काही कायदे करायचे असेल तर धर्माच्या विपरीत कायदे देखील करण्याचा सरकारला अधिकार आहे. म्हणून आपण अस्पृश्यता ही बेकायदेशीर ठरवली. आणि ती अनेकांना असं वाटतं किंवा वाटत होतं की अस्पृश्यता हा आमच्या धर्माचा अविभाज्य भाग आहे, अस्पृश्यता पाळणं हा माझा धार्मिक अधिकाराचा भाग आहे. पण आपल्या संविधानाने ते नाकारलेले, समतेच्या तत्वाच्या विरोधात आहे. आणि म्हणून सबरीमला किंवा हाजी अली दर्ग्याचे संदर्भातले केसेस कोर्टामध्ये येतात की तिथे महिलांना प्रवेश नाही, महिलांना प्रवेश द्यावा की नाही द्यावा. तर तिथे असं नाही म्हणता येणार की सरकारने धर्माच्या कारभारात हस्तक्षेप करायचा नाही. युरोपात असतं तर कदाचित तशी भूमिका घेता आली असती, पण भारतामध्ये तशी भूमिका आपल्याला घेता येत नाही. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालय सांगते की सबरीमलामध्ये महिलांना प्रवेश करायचा अधिकार आहे, हाजी अलीच्या दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश करायचा अधिकार आहे, आणि मशिदीमध्ये प्रवेश करण्याच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये अपील आता चालू आहे. म्हणजे त्याच्या बाबतीत अजून निकाल लागलेला नाही. किंवा तलाकच्या संदर्भामध्ये काही दिवसापूर्वी तो कायदा झाला. तर असे अनेक कायदे सरकारने केलेले की ज्याच्यामध्ये धर्माच्या क्षेत्रावरती काही प्रमाणामध्ये हस्तक्षेप सरकारचा झालेला आहे. संविधानाने ते केलेले, पण समतेच्या दिशेने समाज नेण्यासाठी केलेले. म्हणून सतीप्रथेला बंदी घालण्यापासून तर अनेक गोष्टी आपल्या धर्मामध्ये काही ठिकाणी असेही म्हटलेले, म्हणजे की पत्नीला जर ती नीट वागत नसेल तर तिला मारपीट करायचा नवऱ्याला अधिकार आहे, धर्माने दिलेला अधिकार. पण संविधानाने दिलेला अधिकार नाही. एखादी पत्नी जर पोलीस चौकीमध्ये तक्रार करायला गेली की नवरा मला मारतो, तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होईल. तो असं नाही म्हणू शकणार की मला धर्माने हा अधिकार दिलेला आहे. काही मध्ये कोणाला काही झालं का? आता पुढचा जो मुद्दा आहे
की आपल्या देशामध्ये वेगळ्या धर्माचे लोक राहतात, त्यांचे आपसामध्ये संबंध कसे असावे आणि त्याच्या धर्मनिरपेक्षतेशी काही संबंध आहे की नाही, असा समज आहे. त्यामुळे ते समज असायला माझी काही हरकत नाही की वेगळ्या धर्माच्या लोकांनी एकत्र राहायला पाहिजे आणि म्हणून सरकार धर्मनिरपेक्ष चांगले. पण आता आपल्या देशामध्ये वेगळ्या धर्माच्या लोकांच्या संदर्भामध्ये ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी काही गोष्टी आपल्याला स्पष्टपणे समजून घेतल्या पाहिजे. आपल्या संविधानामध्ये मॅडम जरा डिस्टर्बन्स जे फॉर्म काय भरायचे नंतर भरलं तर म्हणतो की फॉर्म भरताना लोक एकमेकांना खूप मदत करतात आणि एकमेकांना मदत करण्याची भावना ही अतिशय उच्च पातळीची आहे. आणि आपल्या मूल्य शिक्षणामध्ये देखील हे सांगितलेलं आहे की आपण परस्पर मदत केली पाहिजे. म्हणजे तुमचा मी या बाबतीत अतिशय आदर करतो. पण आपलं जर हे चर्चा चालू राहिली आणि त्याच्यामध्ये व्यत्यय कमी आला तर कदाचित तुम्हाला थोडा फायदा होईल, कदाचित मलाही थोडासा फायदा होईल. ओके, त्या संदर्भामध्ये काही गोष्टी मला इथे आपल्या समोर मांडायच्या की आपल्या देशामध्ये वेगळ्या धर्माचे जे लोक राहतात, केवळ वेगळे धर्म नाही, आपल्याकडे वेगवेगळ्या भाषा आहेत, अनेक भाषा आहेत आपल्याकडे. म्हणजे केवळ मराठी भाषा नाही, मराठी भाषेमध्ये जवळपास 15-20 बोली भाषा आहेत. त्याचप्रमाणे गुजराती भाषेमध्ये, त्याचप्रमाणे कानडी भाषेमध्ये अनेक जाती आहेत, अनेक जमाती आहेत. आदिवासींच्या जमाती, भटक्या विमुक्तांच्या जाती जमाती आहेत, अनेक वंश आहेत, म्हणजे द्रविडियन वंश आहेत, ईशान्य भारतामध्ये मंगोलियन वंशाचे लोक राहतात. या सगळ्यांना एकत्र बांधण्यासाठी, एकत्र ठेवण्यासाठी काय काय लागतं? सेक्युलरिझमचं काही प्रमाणामध्ये लागतं, पण त्याच्यापेक्षा जास्त लागतं ते लोकशाही, डेमोक्रेटिक, की तुमच्या प्रमाणे जे श्रद्धा धारण करत नाही त्यांचा तुम्ही आदर करा. हे लोकशाहीचे तत्व आहे. तुमच्यापेक्षा वेगळी जी भाषा आहे, वेगळी भाषा बोलणारे लोक आहेत, कदाचित ती भाषा तुम्हाला समजणार नाही, त्या भाषेचा आदर करा. आदर करता येत नसेल तर निदान तुम्ही त्याची घृणा करू नका, द्वेष करू नका. आपल्या राज्यामध्ये ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती आणि नंतर ते कर्नाटकचा बेळगाव, निपाणी, कारवार यासाठीचा झगडा सुरू झाला, तो अजूनही संपलेला नाहीये. पण त्या काळामध्ये, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळामध्ये, आमच्या त्या चळवळीचे नेते असं म्हणाले होते, असं सांगतात, कदाचित ते खरं असेल, कदाचित खोटे असेल, मला खात्रीपूर्वक सांगतात नाही, पण ते असं सांगायचे की एखादी पत्र्याची ठरती घ्यायची, त्याच्यामध्ये छोटे छोटे ते दगडाचे खडे असतात, ते भरायचे आणि हलवायचे, त्याच्यामध्ये कटकट आवाज येतो, म्हणजे ती कानडी भाषा, जी मला समजत नाही, ती कानडी भाषा. त्याचं वर्णन त्यांनी या पद्धतीने केलं. आता कर्नाटकी माणूस याच पद्धतीने वर्णन करू शकेल की ही मराठी भाषा मला जी समजत नाही, ती भाषा कडकड असते, मी त्या भाषेचा अनादर का करायचा? अनादर करण्याचा मला अधिकार नाही. जिथे घृणा सुरू होते, जिथे द्वेष सुरू होतो, तिथे हिंसाचार सुरू होण्याची शक्यता असते आणि हिंसाचार सुरू झालं की विघटनाची प्रक्रिया सुरू. तर देशामध्ये आपण एक साधन करणं की एक राष्ट्र टिकवायचं असेल, एक धर्म, एक भाषा, एक संस्कृती असावी. पण ही कल्पना जुनी झाली किंवा ती युरोपियन, पाश्चात्य कल्पना झाली. राष्ट्राच्या संदर्भात ही जी आपली कल्पना आहे ती विविध भाषेचे, विविध संस्कृती धारण करणारे, विविध धर्माचे, विविध पंथाचे लोक एकत्र राहण्याच्या निश्चयाने एकत्र राहतात, एकमेकांच्या मध्ये बंधुता निर्माण करतात, बंधुभाव पाहतात. हे राष्ट्रवादाचा तो पाय आहे. आणि म्हणून इथे आपण तो भाग घेतला पाहिजे की आपल्या देशाच्या वेगळ्या धर्माच्या लोकांच्या संदर्भामध्ये माझ्यापेक्षा वेगळ्या धर्माचे जे नागरिक आहेत, धर्म धारण करणारे जे नागरिक आहेत, त्यांचा द्वेष मी करत तर नाही ना, असा द्वेष करायला शिकवणारे लोक आहेत, त्यांच्यापासून मी स्वतःला वाचवतो ना, याचे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या संदर्भामध्ये मला 2-3 गोष्टी वेगळ्या काहीतरी सांगायच्या. प्रामुख्याने आता जो हिंदू मुसलमानांचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि काही थोडासा ख्रिश्चनांच्या विरोधातलं देखील एक वातावरण, पण मुस्लिमांच्या विरोधातलं फार मोठं वातावरण निर्माण झालेलं आहे. तेव्हा भारतातल्या मुस्लिम समाजाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो. एक लक्षात, आपण आपल्या पुस्तकामध्ये हे सतत अभ्यास करत आलेलो आहोत की भारतात मुस्लिम बाहेरून आले,
आक्रमक म्हणून आले, इथे आक्रमण केलं, आपली मंदिरं तोडली, मूर्त्या तोडल्या, स्त्रियांच्यावरती अत्याचार केले वगैरे. जगामध्ये कुठेही आक्रमक म्हणून गेलेले लोक असतात, थोड्याफार फरकाने या पद्धतीनेच वागतात. मुसलमान जे आले आक्रमक म्हणून ते फार दयाळू होते तुम्ही म्हणणार नाही, त्यांनी अत्याचार केले नाही असेही म्हणणार नाही. आपल्याला जे इथे आजूबाजूला लातूरमध्ये दिसत असेल, इथे नांदेडमध्ये दिसत असतील, मराठवाड्यात ठिकठिकाणी दिसतात, ते मुसलमान आणि बाहेरून आलेले मुसलमान या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. बाहेरून आलेले मुसलमान आणि त्यांचे वंशज आज शोधून देखील सापडणार नाही. भारतातले जे मुसलमान आहेत त्याच्यातले 98% पेक्षा जास्त मुसलमान हे धर्मांतरित आहेत. भारतातले जे ख्रिश्चन आहेत ते सगळे धर्मांतरित आहेत. ते बाहेरून आलेले नाही, ते आक्रमक नाही, त्यांनी मंदिरं तोडली ते त्याच्यातले नाही. मग ही सगळी प्रक्रिया कशी झाली, हे धर्मांतर का झालं, याचं आपल्याला सरळ उत्तर सांगितलं जातं. एका हातात तलवार, एका हातात कुराण, आणि पाठवलं लोकांना, त्या पद्धतीने मुसलमान झाले. किंवा विहिरीमध्ये पाव टाकले, पाणी प्याले, सगळे लोक ख्रिश्चन झाले. या सगळ्या कथा आपण ऐकत आलेलो आहोत. किती खऱ्या किती खोट्या हे तपासून घ्यायला पाहिजे. भारतामध्ये आपण पश्चिम किनारपट्टी जर बघितली, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ, या पश्चिम किनारपट्टीला लागून असलेला समुद्र जो आहे त्या समुद्राचं नाव काय आहे? अरबी समुद्र. त्याला अरबी समुद्र का म्हणतात? त्याचा एक किनारा आपल्या भारताला लागलेला आहे आणि दुसरा किनारा अरबस्थानाला लागला, म्हणून त्याला अरबी समुद्र म्हणतात. या समुद्र मार्गे अरबस्थानातून व्यापारी भारतात येण्याची प्रक्रिया फार जुनी या पश्चिम किनारपट्टीवर, आणि प्रामुख्याने ते केरळमध्ये यायचे. त्यावेळेचं केरळ म्हणजे त्यावेळेचं त्रावणकोर संस्थान. काय यायचे त्रावणकोरमध्ये? कारण की तिथे अतिशय उत्तम प्रकारचा गरम मसाला निर्माण होत होता, उत्पादन होत होतं, आणि अजूनही होते. तुम्ही जर कधी केरळमध्ये गेलात तर तिथे लवंग, काळी मिरी, दालचिनी फार सुंदर मिळते, अतिशय उच्च क्वालिटीची असते, जगात एक नंबरची क्वालिटी मानली जाते. तर त्या काळामध्ये अरबस्थानचे व्यापारी त्या मसाल्यासाठी इथे यायचे, मसाला घेऊन अरबस्थानामध्ये द्यायचे आणि तिथे विकायचे. ही परंपरा खूप जुनी, म्हणजे साधारण 4-5 हजार वर्षापासून ते व्यापारी इथे येत होते. म्हणून त्या केरळामध्ये ज्यू लोकांची वसाहत आहे. ज्यू धर्म स्थापन होण्यापूर्वीच खरं आले होते, पण ज्यू धर्म आल्यानंतर ज्यू धर्मियांनी तिथे आपली कॉलनी उभी केलेली आहे. तुम्ही कधी टुरिस्ट म्हणून जर केरळमध्ये गेलात तर कोचीन, एर्नाकुलमच्या जवळ कोचीन बंदर आहे, आणि कोचीन बंदरमध्ये मट्टांचेरी नावाचा एक एरिया आहे. तिथे ज्यू कॉलनी एक हेरिटेज साईट म्हणून तिथे जपून ठेवलेली आहे, आणि ते टुरिस्टांना पाहण्यासाठी खुली आहे. या केरळामध्ये येशू ख्रिस्ताच्या बरोबर ज्यांनी काम केलं त्या 12 शिष्यापैकी एक शिष्य सेंट थॉमस हे त्रावणकोर मधल्या एका कोर्डोबूर नावाच्या गावामध्ये गेले होते, आणि तिथे त्यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रचार करायचा प्रयत्न केला. तिथे त्यांची हत्या झाली आणि तिथे त्यांचं दफन केलं. सेंट थॉमस येशू ख्रिस्ताच्या बरोबर काम केलेले, साधारण इसवी सन 65 मध्ये ते केरळमध्ये आले. आपल्या पुस्तकामध्ये काय लिहिलेले, 500 वर्षापूर्वी वास्को डी गामा आला आणि मग ख्रिश्चन धर्माचा इथे परिचय झाला. त्याच्या आधी आलेले ख्रिश्चन, त्याच्या आधी इथे आले. त्याच काळामध्ये काही लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यांचा इतिहास केरळमध्ये आहे. पण दक्षिण भारताचा इतिहास, आपण उत्तर भारतीय, आपण तर खरं धड उत्तर भारतीय आणि धड दक्षिण भारतीय नाही, आपलं मधल्या. पण दक्षिण भारताचा इतिहास हा आपला आहे हे अजून आपण त्या प्रॅक्टिस मध्ये आणलेलं नाही. एरवी आपण प्रतिज्ञा घेतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बंधू भगिनी आहेत वगैरे वगैरे, पण ते प्रॅक्टिस मध्ये सगळ्या गोष्टी काही येत. एनिवे, याच कौडूबूर गावामध्ये भारतातली पहिली मस्जिद आहे. इसवी सन 629 साली बांधली गेलेली. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांचं निधन इसवी सन 632 साली झालं. म्हणजे पैगंबर जिवंत असताना त्यांच्या मृत्यूच्या 3 वर्ष अगोदर ती मस्जिद त्या केरळमध्ये बांधली गेलेली, त्रावणकोर संस्थानमध्ये. त्या मशिदीचं नाव आहे चेरामन जुम्मा मस्जिद. चेरामन हा तिथल्या राजाचं नाव, त्रावणकोर मध्ये राजा चेरामन पेरुमल.
त्या राजाला ज्यावेळी कळालं की अरबस्थानामध्ये काहीतरी इस्लाम धर्माच्या नावाचं काहीतरी चाललंय, मोहम्मद पैगंबर काहीतरी करतायत, त्यांना उत्सुकता वाटली की आपण जाऊन त्यांना भेटूया. म्हणून ते आपल्या सगळ्यांचे काही सहकार्यांना सोबत घेऊन समुद्र मार्गे तिथे अरबस्थानामध्ये गेले, मक्का मदिना वगैरे भागात. तिथे त्यांची आणि पैगंबर मोहम्मद पैगंबर यांची भेट झाली का नाही त्याबद्दल दुमत आहे. काही लोकांना वाटतं की झाली, काही लोकांना म्हणणं की नाही झाली. पण ते परत येताना तिथे अरबस्थानामध्ये त्या चेहरामन पेरुमलचं निधन झालं आणि त्यांनी आपल्या पत्रामध्ये लिहून ठेवलं की हा धर्म चांगला आहे आणि आपल्या राज्यामध्ये आश्रय द्या. त्याप्रमाणे त्यांच्याबरोबरचे जे सहकारी गेले होते सगळे परत आले आणि तिथे त्यांनी ती मशीद बांधली 629 साली. तरी फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला असं दिसत नाही. किंवा राजापैकी कोणी नाही स्वीकारला. या त्रावणकोर संस्थानामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे केव्हा 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला तोपर्यंत कधीही ख्रिश्चनांनी राज्य केलं नाही, कधीही मुस्लिमांनी राज्य केलं नाही किंवा कधीही ज्यू धर्मियांनी राज्य केलं नाही. त्या तिन्ही धर्माचे लोक तिथे राहतात, पण त्या तिन्ही धर्माच्या कोणीही तिथे राज्य केलं नाही. त्या त्रावणकोर संस्थानामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत केवळ हिंदू राजे राज्य करत होते. 1947 साली जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी या त्रावणकोर संस्थानामध्ये म्हणजे केरळमध्ये 25% मुसलमान होते, 25% ख्रिश्चन होते आणि 50% हिंदू होते. आता ते प्रमाण थोडंसं बदललंय. 25% मुस्लिम आहे, 20% ख्रिश्चन आहे आणि 55% हिंदू आहे. ज्या राज्यामध्ये मुसलमान किंवा ख्रिश्चन राजे नव्हते त्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर झालं. का झालं धर्मांतर? शांतीच्या पद्धतीनेच झालं असेल असंच गृहीत धरावं लागतं. तिथे कोणी जबरदस्ती करू शकणार? शक्य नाही ना. मग धर्मांतराची कारणं शोधावी लागतात आणि धर्मांतराची कारणं शोधायला गेलो की आपल्या देशातलं सर्वात शेवटचं धर्मांतर कुठलं? आपल्या देशातलं शेवटचं धर्म कुठलं? 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 5-6 लाख अनुयायांच्या बरोबर नागपूरमध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. का स्वीकारला? त्याच्या आधी त्यांनी 1927 साली महाडमध्ये 14 तळ्यामध्ये पाणी भरायचा प्रयत्न केला. त्या ग्रामपंचायतीचे किंवा नगर परिषदेचे ते तलाव होतं, सार्वजनिक तलाव. पण त्या पाणवठ्यावरती अस्पृश्यांना पाणी भरायची परवानगी नव्हती. डॉक्टर आंबेडकर हे अस्पृश्य समाजाचे नेते होते त्या काळात. आज ते माझे तुमचे सगळ्यांचे नेते. प्रश्न केवळ महाडचा नव्हता, देशभर ही परिस्थिती होती. पाणवठ्यावरती तरी त्यांनी पाणी भरायचं नाही. पुढचं आंदोलन त्यांनी केले 1931 साली नाशिकमध्ये काळाराम मंदिरमध्ये प्रवेश करायचा. मंदिर देवाचं घर, देवाची लेकरं कोणी तिथे जाऊ शकत नाही. अस्पृश्य जाती जमातीच्या लोकांना तिथे प्रवेश नाही. सत्याग्रह दोन्ही फेल गेले. बाबासाहेब आंबेडकर निराश झाले. जगामध्ये असा एकही धर्म नाही की जो धर्म आपल्याच अनुयायींना प्रवेश नाकारतो. एकही धर्म असा नाहीये. काही धर्म असे आहेत जे परधर्मीयांना प्रवेश नाकारतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा धर्म हे आहे म्हणजे पारसी धर्म. पारसी अध्ययनामध्ये पारसी नसलेल्या कोणालाही प्रवेश करता येत नाही. तुम्हाला मशिदीमध्ये जाता येतं, तुम्हाला चर्चमध्ये जाता येतं, बौद्ध मंदिर जैन मंदिरमध्ये जाता येतं, ज्यूंच्या सिनेगॉगमध्ये पण जाता येतं. हिंदू धर्मामध्ये अस्पृश्य असाल तर त्या काळामध्ये प्रवेश नाकारला गेला. अजूनही काही ठिकाणी छुटमुट नाकारतात. म्हणजे काल परवा की आपले राष्ट्रपती जगन्नाथपुरीच्या मंदिरात गेले, तिथे त्यांना गाभाऱ्यात जाऊ दिलं नाही कारण की ते अस्पृश्य समाजाचे आहे. तिथपर्यंत आपली ही सगळी परिस्थिती. धर्मांतराची कारणं ही आहे की त्या काळामध्ये अस्पृश्य अधिक तीव्र प्रमाणामध्ये पाळली जात होती. प्रामुख्याने ज्या केरळाचा उल्लेख केला, केरळ, गुजरात यासारख्या ठिकाणी दलितांना कमरेच्या वरती वस्त्र नेसायची परवानगी नव्हती. स्त्री असो की पुरुष कमरेच्या वरचा भाग उघडा ठेवायचा अशी सगळी परिस्थिती होती. प्रॉपर्टी धारण करायचा अधिकार नाही. घोड्यावर बसून मिरवणूक काढायचा अधिकार नाही. चांगले कपडे घालण्याचा अधिकार नाही. मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दलितांच्या विरोधात नामांतराच्या काळामध्ये
हिंसाचार झाला होता, हे सगळे जे काही शास्त्रीय पाठ मांडले वगैरे अशी ती सगळी भाषा या संदर्भामध्ये वापरली गेलेली होती. तेव्हा आपल्या देशामध्ये अस्पृश्यता, जाती व्यवस्था, पराकोटीची विषमता या सगळ्या कारणामुळे ज्या ज्या वेळी या अन्याय होणाऱ्या गटांना संधी मिळाली त्या वेळी त्यांनी हिंदू धर्म सोडून कधी बौद्ध झाले, कधी ख्रिश्चन झाले, कधी मुस्लिम झाले. धर्मांतराच्या कारणामध्ये ही कारण. धर्मांतराच्या कारणामध्ये अजून एक कारण आहे की इथली जी जाती व्यवस्था आहे किंवा होती ही अशी होती की प्रत्येक जातीने कुठला पेशा करायचा, कुठला व्यवसाय करायचा हे ठरलेलं होतं. व्यवसाय बदलायची परवानगी जाती व्यवस्था देत नव्हती. जातीने आलेला व्यवसाय नाकारायचा देखील अधिकार नव्हता. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर काही ठिकाणी त्यावेळेच्या महासमाजाच्या किंवा नवबौद्ध लोकांनी गुरं ओढून न्यायला नकार दिला, तरी गावातल्या लोकांनी त्यांच्या विरोधात म्हणजे बहिष्कार टाकलेला, काही ठिकाणी त्यांना मारपीट देखील केली. एनिवे 400-500 वर्षापूर्वी भारतामध्ये कापड उद्योग खूप जोरात आला होता आणि कापड उद्योग करणारे जे कुटुंब होते त्यांची आर्थिक भरभराट होऊ लागली. म्हणून इतरांना वाटलं आपण पण या धंद्यात शिरावं, पण जाती व्यवस्था परवानगी देत नव्हती आणि म्हणून काही लोकांनी इस्लाम धर्म त्या काळात स्वीकारला. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मोमीन, जुलाहा, अन्सार अशी आडनाव लावणारी जी विणकर जाती जमाती आहे त्यांनी त्या काळामध्ये कापड उद्योगामध्ये शिरण्यासाठी आपला धर्म बदलला. याचा उल्लेख डॉक्टर नलिनी पंडित यांचे जात आणि वर्ग या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे. आता हे जे धर्म बदलणारे लोक असतात, हिंदू धर्मातून मुस्लिम झाले किंवा ख्रिश्चन झाले किंवा बौद्ध झाले त्या काळामध्ये, ते धर्माचा तौलनिक अभ्यास करून हा निर्णय घेतात असं होत नाही. म्हणजे एका बाजूला गीता ठेवला, वेद ठेवलं, कुराण ठेवलं, बायबल ठेवलं, त्याचा कम्पॅरेटिव्ह स्टडी वगैरे केला असं करत नाही. धर्माची ओळख पुस्तकावरून होत नाही. धर्माची ओळख धर्म धारण करणारे काय प्रॅक्टिस करतात, कसं आचरण करतात त्याच्यावरती होत असते. इथे जे मिशनरी आले ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणारे अतिशय रिमोट एरियामध्ये गेले. तिथे त्यांनी काही शिक्षणाचा प्रसार करायचा प्रयत्न केला, काही आरोग्याच्या सुविधा दिल्या, काही दानधर्म केले. म्हणून तिथल्या लोकांना वाटलं की हा धर्म चांगला आहे. काही ख्रिश्चन झाले. इस्लाम धर्माच्या याच्यामध्ये काही सुफी संत आले आणि सुफी संतांनी आपल्या मठामध्ये सगळ्यांना प्रवेश दिला. इथे मंदिरामध्ये प्रवेश मिळत नाही, पण सुफी संतांच्या त्या पीठामध्ये कोणालाही जाता येतं. नमाजची वेळ झाली की संत एका लाईनीमध्ये सगळ्यांना उभे करतात, त्याच्यामध्ये कोणावर भेदभाव नाही. नमाज पडायची वेळ झाली, चलो एक साथ में नमाज पडेंगे. जेवायची वेळ झाली की एका ताटामध्ये 7-8 लोक जेवायला बसतात. संत देखील तिथे बसतो आणि सगळ्यांना जेवायला बोलवतो. लोकांना त्याचे आकर्षण वाटतं. लोक केवळ पुस्तक वाचून करत नाही, तर पुस्तकामध्ये खूप चांगल्या गोष्टी लिहिल्या असेल, पण प्रॅक्टिसमध्ये जर तुम्ही ते आणलं नाही तर त्या सगळ्या याला किंमत शून्य. आणि ही जी सुफी संतांची परंपरा आणि सुफी संतांच्या बरोबर इथे हिंदू धर्मामध्ये देखील संतांची जी परंपरा निर्माण झाली, दोन्हीकडच्या संतांनी एक फार मोठं भारतामध्ये क्रांतिकारक काम केलेलं. त्यांनी काय काय केलं? त्यांनी भाषेची मक्तेदारी मोडली. धर्माची भाषा संस्कृत, धर्माचं सगळं साहित्य संस्कृतमध्ये, धर्माचं सगळं साहित्य अरबी भाषेमध्ये. अरबी भाषा संस्कृत भाषा पवित्र आहे हा सिद्धांतच संतांनी नाकारला आणि संतांनी प्रादेशिक भाषेमध्ये साहित्य निर्माण केलं धर्माचं. मराठीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ आणि अनेक संत आहेत. गुजरातीमध्ये नरसिंह मेहता आहेत. ओडिसा आणि आसाममध्ये शंकरदेव आहेत. संतांची परंपरा खूप मोठी आहे. भारतातल्या कुठल्याही प्रादेशिक भाषेचा जर तुम्ही अभ्यास केला तर कुठल्या तरी संतांच्याकडे जाऊन तो पोहोचतो. तेव्हा संतांनी भाषेची मक्तेदारी मोडली. संतांनी लोकभाषेला प्रतिष्ठा दिली. संतांनी लोक संस्कृतीला प्रतिष्ठा दिली. म्हणजे त्याच्यामध्ये लावणी आहे, अभंग आहे, अखंड आहे, संगीत आहे, भजन आहे, सगळं त्याच्यामध्ये सामील झालेलं आहे. तेव्हा हे संतांचं जे काम आहे ज्याच्यामुळे समाजामध्ये फार मोठं परिवर्तन झालं. ईश्वर आणि भक्त याच्यातलं अंतर कमी करायचं काम संतांनी केलं. धर्म म्हणजे ज्ञान, धर्म म्हणजे पुस्तक हा सिद्धांत त्यांनी नाकारला. धर्म म्हणजे कर्मकांड हा सिद्धांत नाकारला. आणि संत कवी जे म्हणतात ते लक्षात घ्या. संत कबीर म्हणतात, पोथी पोथी पडी जग मुवा, पंडित भयानक होय, ढाई अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय.
हे तुम्ही खूप पुस्तकं वाचली, त्या पुस्तकाला काही अर्थ नाही, तुम्ही ज्ञानी झालात, पण जर तुम्ही माणसाला माणसासारखा वागवत नसाल तर तुमच्या त्या ज्ञानाला किंमत शून्य. तुम्ही 5 नमाज पढत असाल, तुम्ही सकाळी लवकर जाऊन मंदिरामध्ये पूजा अर्चा करत असाल किंवा रविवारी चर्चमध्ये जाऊन येशू बाप्पाची प्रार्थना करत असाल, बौद्ध मंदिरमध्ये, जैन मंदिरमध्ये, पण माणसाशी माणसासारखे वागला नाही तर त्या कर्मकांडाला देखील काही किंमत नाही. हे संतांनी भारतामध्ये सांगितलं आणि या संतांच्या त्या सगळ्या प्रभावामुळे इथे जो काही इस्लाम धर्म आलेला आहे तो तिथून आलेला. आता ज्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला त्यांनी काय बदल केला का? उपासना पद्धती बदलली, पण भाषा, राहणी करणी सगळीच राहिली. ही भाषा बोलतात. कुठली भाषा बोलतात? सगळे बोलतात हिंदी. बर, मग आता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, केरळ पासून सुरुवात केली होती मी. केरळमध्ये 25% मुसलमान आहेत, 20% ख्रिश्चन आहेत. सगळेचे सगळे केरळमध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन मल्याळम भाषा बोलतात. मशिदीमध्ये प्रवचन जे पेशिमांचे होतात ते मल्याळम भाषेत होतात. तामिळनाडूमध्ये तमिळ भाषेमध्ये हे होतात. केवळ कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे 3 राज्य असे की त्या 3 राज्याच्या काही भागामध्ये तिथले मुसलमान तिथली प्रांतिक भाषा न बोलता एक दख्खनी भाषा बोलतात. खरं ती उर्दू पण नाही, म्हणजे इथले जे मुसलमान बोलतात किंवा आमचे कोल्हापूर, सांगलीकडे जे मुसलमान बोलतात जोडते धक्कन पड्या, ती काही उर्दू भाषा नाही. म्हणजे लखनौचे लोक ज्यावेळी इथे येतात आणि ऐकतात तर त्यांना चक्कर येते, हे उर्दू जबान आहे असं नाही. बरं, उर्दू भाषा जरी म्हटलं ना तर उर्दू भाषा ही शुद्ध भारतीय भाषा आहे. उर्दू भाषेचा वापर भारताशिवाय कुठेही होत नाही. पाकिस्तानचा उल्लेख मी करत नाही, कारण की पाकिस्तान काल परवापर्यंत भारताचा भाग होता, पण क्षणभर असं करू की पाकिस्तान, तर भारत आणि पाकिस्तान याच्या पलीकडे कुठेही उर्दू भाषेचा वापर होत नाही. जगामध्ये 165 देशामध्ये मुस्लिम राहतात आणि त्याच्यातील जवळपास 54 देश असे की जिथे मुस्लिम बहुसंख्या आहे. त्या प्रत्येक देशाची आपली वेगळी भाषा आहे. जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला, मुस्लिमांची लोकसंख्या असलेला जो देश आहे तो इंडोनेशिया आहे आणि इंडोनेशियामध्ये अरबी भाषा किंवा उर्दू भाषा चालत नाही. इंडोनेशियाची स्वतःची वेगळी भाषा आहे. तेव्हा भाषा आणि धर्म या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील कोकणामध्ये जर गेला तर कोकणातले मुसलमान आहेत, अस्खलित मराठी बोलतात. कोकणातले ख्रिश्चन आहेत, कोकणी आणि मराठी भाषा बोलतात. कोकणातले हिंदू आहेत, मराठी भाषा बोलतात आणि मराठी भाषा सोडलेली नाही. मराठी आडनावं सोडलेली नाही. कोकणामध्ये मुसलमानांची आडनावं जी मला आढळली, नाईक आहेत, देशमुख आहेत, तांबे आहेत, चौगुले आहेत आणि अगदी 6 महिन्यापूर्वी मी ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देवरुख गावामध्ये गेलो होतो. तिथे पटवर्धन कुटुंब भेटलं जे मुस्लिम. आपला जो पळून गेलेला दाऊद कासकर तो कोकणातला आहे मुसलमान. कासकर आडनाव आहे. आडनावं देखील बदललेली नाही. तेव्हा भारतातले मुसलमान भारतीय भाषा वापरतात, खाद्यपदार्थ भारतीय आहेत. हज करायला ज्यावेळी भारतातले मुसलमान मक्कामध्ये जातात त्यावेळी भारतीय लोकांच्यासाठीची जागा त्यांना नेमून दिलेली असते. तिथे तंबू उभे करतात आणि प्रत्येक तंबूवरती तिरंगी झेंडा लागलेला असतो. दरवर्षी हजच्या काळामध्ये केवळ भारताच्या नाही तर जगातील जे जे देशातले येतात प्रत्येक देशातले लोक आपापला झेंडा तिथे आपल्या तंबूवरती लावतात. तेव्हा भारतातल्या मुसलमानांना दुसऱ्या मुस्लिम देशामध्ये केवळ मुसलमान आहेत म्हणून जाता येत नाही. पासपोर्ट लागतो, विजा लागतो, या सगळ्या गोष्टी लागतात. मक्कामध्ये देखील सहजपणे कोणालाही जाता येत नाही. दरवर्षी केवळ 2 लाख लोकांना इथे विजा अलॉट केला जातो हजसाठी, बाकीच्या लोकांना विजा मिळत नाही. तेव्हा हा जो भाग आहे की मुसलमान असणं, ख्रिश्चन असणं म्हणजे भारतीयपेक्षा काहीतरी वेगळं आहे, हे बाहेरून आलेले आणि जर त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर त्यांना परत पाठवून द्या, हे फार मोठं काहीतरी चुकीचं या देशामध्ये घडते. आपण ज्यावेळी धर्मनिरपेक्षतेची चर्चा करतो आपल्या संविधानामध्ये नागरिकत्वाची जी व्याख्या केलेली ती धर्मनिरपेक्ष आहे. कुठल्याही धर्माच्या आधाराने कोणाला नागरिकत्व दिलं जात नाही किंवा कुठल्याही धर्माच्या आधाराने कोणाला नागरिकत्व नाकारलं जात नाही.
आपल्या संविधानामध्ये निवडणुकीमध्ये उभे राहायला कुठल्याही उमेदवाराला धर्माच्या आधाराने नाकारलं जात नाही. अगदी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री पासून तर ग्रामपंचायतचा सरपंच या सगळ्या ठिकाणी कुठेही धर्मावर आधारित भेदभाव केलेला नाही. किंबहुना आपल्या संविधानामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की भारताच्या कुठल्याही नागरिकांच्या बाबतीत धर्म, जाती, वंश, लिंग याच्या आधाराने पक्षपात केला जाणार नाही. ही आपली परंपरा आहे. कुठल्याही शैक्षणिक संस्थेमध्ये जिथे अनुदान दिलं जातं त्या शिक्षण संस्थेमध्ये धर्म शिक्षण, कुठल्या तरी एका धर्माचं शिक्षण देणं हे देखील संविधानाने नकारलेलं आहे. तेव्हा हे जे आपला देश आहे, या आपल्या देशामध्ये अनेक धर्म आहेत. हे धर्म धारण करणारे लोक बाहेरून आलेले नाही, इथल्याच लोकांच्या मधून ते धर्मांतरित झालेले. मग इथल्या हिंदूंचं, इथल्या मुस्लिमांचं आणि इथल्या ख्रिश्चनांचं आपापसामध्ये नातं काय हे समजून घेण्यासाठी मी काही 2 मुद्दे सांगतो आणि नंतर मी थांबतो. काही प्रश्नोत्तर असेल तर आपण करू. मी 3 फक्त उदाहरण देईन त्याच्यामध्ये. कोपरगाव, श्रीरामपूर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये, तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिश्चन लागतात. वाघमारे, दोडके, कांबळे वगैरे आडनाव धारण करणारे ख्रिश्चन आहे. तसंच आडनाव धारण करणारे तिथे हिंदू पण आहे. काही फॅमिलीपैकी काही लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, काही लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही, ते हिंदू राहिले. त्या दोघांचा आपापसामध्ये संबंध काय, जरी धर्म बदलला तरी ते एकमेकांचे चुलत भाऊ आहे. मान्य आहे का नाही? ओके. पुण्यामध्ये एकदा मी मटन मार्केटमध्ये गेलो होतो. गाळा नंबर 18. काय झालं? आवडीचा विषय का? मी तिथे जे वेगळं उदाहरण सांगतोय, त्या गाळ्यावरती लिहिलेलं होतं विश्वनाथ गणपतराव घोलप. त्याच्या शेजारी दुसरा गाळा होता कासम इब्राहिम घोलप. विश्वनाथ गणपतराव, कासम इब्राहिम. हिंदू खाटी, मुस्लिम कुरेशी किंवा कसा. घोलपच्या कुटुंबापैकी काही लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला, काही लोकांनी स्वीकारला नाही. आपापसामध्ये त्यांचे संबंध काय? एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. साधी गोष्ट आहे. मुक्ता टिळक आमच्या पुण्याच्या महापौर आहेत आणि विद्या गौरी टिळक आमच्या पुणे विद्यापीठामध्ये मराठी विभागाच्या प्रमुख आहेत. त्या रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्या फॅमिलीपैकी असलेल्या ख्रिश्चन आहेत. टिळक ख्रिश्चन आहेत, हिंदू आहेत, एकमेकांच्या चुलत बहिणी आहेत. आणि शेवटचा मुद्दा, ज्यावेळी पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाले 14 साली, त्यावेळी अहमदाबाद, बडोदा आणि मुंबई सारख्या ठिकाणी मोठे फ्लेक्स लागले. आमच्या जातीचा माणूस पंतप्रधान झाला, अभिनंदन. खाली सही करणारे सगळे मुसलमान. जात एकच. कुठली जात नरेंद्र मोदींची, पंतप्रधानांची? तेली. नुसतं तेली सांगून भागत नाही हो. कुठले तेली सांगावं लागतं. आमचे एक मित्र होते, त्यांच्या मुलासाठी स्थळ शोधत होते. मी त्यांना स्थळ सुचवलं की त्या XYZ कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे, त्यांची मुलगी आहे. नाही, आम्ही तेली आहोत, ते तेली ते बरोबर आहे, पण आम्ही 1 बैल तेली आहोत, ते 2 बैल तेली आहेत. आता हे सरकारी नोकर, ते कॉलेजमध्ये प्राध्यापक. बैल कोणी लावत नाही, घाणं कोणी चालवत नाही, डोक्यातले बैल जात नाही. तेली सगळ्या जातीमध्ये, म्हणजे तेली पुरतं नाही, ज्या सगळ्या जातीमध्ये हा भाग आहे. एनिवे, नरेंद्र मोदी गुजरात मधले घांची तेली नावाची जमात आहे आणि त्याच जातीपैकी काही लोक मुसलमान झाले, त्यांनी ते फ्लेक्स लावले. आणि ते घांची तेली जे मुसलमान झाले ते अतिशय पॉवरफुल आहेत. म्हणजे अहमद ऑइल मिल, राज ऑइल मिल किंवा आपण जे पॅराशूट हेअर ऑइल वापरतो त्याचे सगळे मालक आहेत ते घांची तेली मुसलमान आहेत. जात एकच, धर्म फक्त बदलले नाही. हे जे मुसलमान झालेले लोक आहेत, ख्रिश्चन झालेले लोक आहेत, आपली भाषा सोडली नाही, मूळची जी असेल ती, त्यांनी आपली खाण्यापिण्याची संस्कृती सोडली नाही आणि जी सोडून द्यायला पाहिजे ती जाती व्यवस्था पण सोडली नाही, ती पण सोबत घेऊन गेले. मुस्लिमांच्या मध्ये आणि ख्रिश्चनांच्या मध्ये भारतामध्ये जाती व्यवस्था आहे. इस्लाममध्ये नाही, पण भारताच्या मुसलमानामध्ये, कारण की ते भारतीय. तेव्हा हे जे सगळे मुद्दे आहेत, ही जी सगळी व्यवस्था आहे, जाती व्यवस्था ही धर्मनिरपेक्ष आहे. संस्कृती, कोकणी संस्कृती ही धर्मनिरपेक्ष आहे. गुजराती संस्कृती धर्मनिरपेक्ष आहे. राजस्थानी संस्कृती, त्याच्यामध्ये हिंदू, मुसलमान, जैन सगळे, ही धर्मनिरपेक्ष आहे.
संस्कृती, भाषा, जाती व्यवस्था या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर त्यामध्ये सगळ्या धर्माच्या लोकांचं आपल्याला प्रतिबिंब दिसेल. हा आपला समाज आहे, हा आपला देश आहे. आणि म्हणून ज्यावेळी आपण प्रतिज्ञा घेतो, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे, तर ते केवळ शब्दात नाही, ते खरोखर तसं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने जर चांगलं राष्ट्र निर्माण करायचं असेल तर या देशामध्ये आपल्यापेक्षा वेगळी भाषा बोलणारे, आपल्यापेक्षा वेगळा धर्म धारण करणारे, आपल्यापेक्षा वेगळ्या तातडीचा रंग असणारे, आपल्यापेक्षा वेगळ्या जातीचे, त्याचा द्वेष तरी करू नये. आपण आता जातीवर आधारित एवढा द्वेष करतो की ज्याच्या बाबतीत मी काही बोलायला नको. त्याचे भरपूर आपल्याला उदाहरण दिसतात, पण मी त्याच्या आता खोलामध्ये शिरत नाही. तर मला धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत पुन्हा 2-3 मुद्दे मी समरी म्हणून सांगतो. एक, आपल्या देशामध्ये वेगळ्या धर्माचे लोक आहेत म्हणून आपण धर्मनिरपेक्ष आहोत हे खरं नसून जगाचे सगळे धर्म हे चांगले आहेत पण परिपूर्ण नाही. आणि आजच्या प्रश्नाला भिडताना धर्मग्रंथाचा आदर करून देखील आधुनिक काळातले जे तत्व आहे ते स्वीकारून राज्य चालवणं म्हणजे धर्मनिरपेक्ष समाज आणि धर्मनिरपेक्ष शासन हे स्वीकारणं हा भाग आहे. आणि दुसरा भाग, या देशामध्ये वेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, त्यांच्या एकमेकांच्या वेगळेपणाचा आदर करणं हे राष्ट्र टिकवण्यासाठीचं आवश्यक सूत्र आहे. आणि ते आपण पाळावं तर आपण खऱ्या अर्थाने जगामध्ये चांगलं राष्ट्र निर्माण करू शकू. आणि आपल्या गांधी आणि आंबेडकर, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातले जे भारत आहे त्या दिशेने आपण प्रवास करू. मला ते थोडी एक मुद्दा महत्वाचे राहून गेला आहे, तेवढं मी एक सांगतो. पण राहून मला ते लक्षात नव्हतं आलं, पण गांधी आणि आंबेडकरांचा मुद्दा निघाला म्हणून तेवढं मी फक्त स्पष्ट करतो की ज्यावेळी आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी धर्मावर आधारित राष्ट्र का धर्मनिरपेक्ष राष्ट्र अशी चर्चा सुरू होती. आणि धर्माधिष्ठित राष्ट्राची कल्पना मांडणारे मोहम्मद अली जिना आणि बॅरिस्टर सावरकर हे दोन होते. धर्मनिरपेक्ष राष्ट्राची कल्पना मांडणारे महात्मा गांधी आणि मौलाना आझाद आणि नेहरू आणि पटेल हे सगळे होते. मोहम्मद अली जिना हे खऱ्या अर्थाने धार्मिक नव्हते, मुसलमान होते. पण मुसलमानांनी जे जे काही खाऊ नये ते ते खात होते, मुसलमानांनी जे जे काही पिऊ नये ते ते पीत होते. त्यांची राहणीकरणी पूर्णपणे पाश्चात्य पद्धतीची होती. त्यांनी इस्लामिक राष्ट्राची कल्पना मांडली आणि त्या दिशेने सगळा प्रवास केला. सावरकर स्वतः त्या अर्थाने कर्मकांडी हिंदू नव्हते, पण हिंदुत्वाची आणि हिंदू राष्ट्राची कल्पना त्यांनी मांडली. आणि हिंदू राष्ट्राच्या कल्पनेमध्ये त्यांनी सांगितलं की ज्यांच्यासाठी ही भूमी, पितृभूमी ही पवित्र नाही ते या देशातले हिंदू राष्ट्राचे नागरिक होऊ शकत नाही. सावरकरांनी अजून एक धर्माच्या बाबतीत सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे तर हिंदू धर्मामध्ये सद्गुण आहे. कुठले सद्गुण आहेत? अहिंसा आणि सहिष्णुता. आणि काय केलं पाहिजे? हिंदू समाजाला जर बलवान व्हायचं असेल तर या सद्गुणाचा त्याग केला पाहिजे. असं कोण म्हणतंय? मी नाही म्हणत, सावरकर म्हणतंय. 6 सोनेरी पानं हे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सद्गुण विकृती नावाचे एक प्रकरण आहे. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे उदाहरण देतात ते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर ज्यावेळी काजळच्या सुभेदाराच्या सुनेला उभं केलं, लढाईमध्ये जिंकून आलेली बाई ती, त्यावेळी महाराजांनी तिचा आदर केला आणि त्या सगळ्या सैनिकांना सांगितलं की आमची आई एवढी सुंदर असती तर आम्ही एवढी सुंदर झालो असतो, म्हणजे माझ्या आईसारखी. तिच्या मानपान केलं आणि तिला परत पाठवलं. त्या विषयावरती त्या सद्गुण विकृती प्रकरणामध्ये सावरकर टिप्पणी करतात की कशाला शिवाजी महाराजांनी हे केलं, हेच ते नडतं. सद्गुण, सहिष्णुता, अहिंसा वगैरे तुम्हाला नको होती तर तुम्ही तुमच्या कुठल्या तरी शिपायाला दिली असती, उजव्याला दिली असती, परत का पाठवली? आणखीन एक देवाण पैदा करायला? असे सावरकर कोणाला विचारतात? छत्रपती शिवाजी महाराजांना. या धर्माचं हे विकृत स्वरूप आणि ते धर्मराष्ट्र निर्माण करायची कल्पना म्हणतात. आणि स्वतः धार्मिक असलेले महात्मा गांधी, स्वतः धार्मिक असलेले मौलाना आझाद धर्मनिरपेक्ष राष्ट्राची कल्पना मांडतायत. हे आपल्या देशातल्या स्वातंत्र्य चळवळीचे काही महत्वाचं सूत्र आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा कुठल्याही धर्मातून सद्गुण टाकून दिले तर तो अधर्म राहतो. हिंदू धर्मातून सद्गुण टाकून दिले, सावरकर म्हणतात त्याप्रमाणे, तर तो गोडसे किंवा हिंदुत्ववाद निर्माण होतो. आणि इस्लाम धर्मातून सद्गुण टाकून दिले तर त्याच्यातून तालिबान किंवा इसिस सारख्या शक्ती
निर्माण होतात, तेव्हा हे सगळे मुद्दे आपण लक्षात घ्या. आणि धर्मनिरपेक्ष मूल्य हे आपल्या सगळ्याच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. देशाला पुढे नेणार आहे, माणसाला माणसासारखं वागायला भाग पाडणार आहे. धन्यवाद. मग त्यात मांडले जे एनआरसी आणि एनआरपी मध्ये ज्यांच्याकडे पुरेसे डॉक्युमेंट्स नाहीत ते परदेशी ठरवले जातात आणि परदेशी ठरवल्यानंतर त्यांना नागरिकत्व देण्यासाठी CAA लागू होतं. CAA सुरुवातीला नाही, CAA नंतर आहे. आणि CAA लावताना त्याच्यामध्ये धर्मावर आधारित निर्णय घेतले जाणार. म्हणजे जे हिंदू आहेत त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसले तरी त्यांना नागरिकत्व त्यांचं नाकारलं जाणार नाही, पण मुस्लिमांच्या बाबतीत नाकारलं जाईल असं आजचे चित्र आहे. कदाचित त्याच्यामध्ये बदल पण होईल, पण आज हे चित्र उभं राहिलेलं आहे. आणि ते सरकारकडून विशेषतः आपले गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री जे सांगतात त्याच्यावरून जे लक्षात येते ते असं लक्षात येते की मुस्लिमांच्या बाबतीत याचा एक फार मोठा परिणाम होणार असून अनेक मुस्लिमांना डॉक्युमेंट्स पुरेसे नसल्यामुळे ते परदेशी ठरवले जातील आणि त्यांचे नागरिकत्व नाकारलं जाईल ही भीती. आणि म्हणून आमच्यासारख्यांच्या CAA आणि NRC आणि NRP ला पूर्णपणे विरोध आहे. त्यांचा खूप छळ होतो तिथे आणि पिळवणूक सुद्धा होते. मग त्यांना नागरिकत्व नको का द्यायला? आपल्याला आपला देश पाकिस्तान करायचा आहे का भारत करायचा आहे? पाकिस्तानने जर चूक केली असेल तर ती चूक आपण दुरुस्त करायची का आपण रिपीट करायची? एखाद्या देशामध्ये अल्पसंख्याक समाजावरती अन्याय होत असेल तर आपण युनोच्या पर्यंत देखील पाकिस्तानमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अन्यायाबद्दल बोललेलो आहोत आणि बोलायलाच पाहिजे. पण पाकिस्तानमध्ये हिंदूंच्यावरती अन्याय होतोय किंवा त्यांना नागरिकत्व नाकारलेलं नाही. पाकिस्तानमध्ये किंबहुना 47 साली तिथल्या पार्लमेंटमध्ये जे जिन्यांनी भाषण केलं होतं त्यांनी ते करताना सांगितलं होतं की आता आपण एक देश आहोत आणि इथे सगळ्यांना मिळेल. पण प्रत्यक्षामध्ये तसं झालं नाही आणि अनेकदा असं झालं की तिथल्या केवळ हिंदू नाही तर तिथल्या ख्रिश्चनांच्या वरती देखील, अहमदियांच्या वरती देखील अन्याय झालेले. तेव्हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जे घडलं ते आपल्या देशामध्ये घडवायचं का आपण ते टाळून इतरांच्या चुकापासून आपण शिकायचं आणि आपण या चुका करायच्या नाही? याच्यामध्ये शहाणपण आहे ना का आपण आपला पाकिस्तान घडवायचा?